नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट, सुगंधी आणि दाणेदार असा आंब्याचा शिरा किंवा मँगो शिरा। हा शिरा इतका टेस्टी लागतो की एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा बनवाल। चला तर मग त्या रेसिपीला सुरुवात करूया। परफेक्ट असा दाणेदार आंब्याचा शिरा कसा बनवायचा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। मँगो शिरा बनवण्यासाठी मी 2 आंबे घेतलेले आहेत पिकलेले। ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याचा आता देठ काढून टाकायचा आहे आणि या पद्धतीने आंबे असे सुरीने कापून घ्यायचे आहेत। आंब्याचा पल्प काढून घ्यायचा आहे। त्यासाठी मी पुरण यंत्र जे बारीक करण्याची चाळण असते ती घेतलेली आहे आणि चाळणीच्या खाली मी एक भांडं ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने असं आंब्याचा पल्प काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून पण फिरवून घेऊ शकता। मँगो शिरा बनवण्यासाठीचं साहित्य बघूया आपण। हे 2 आंब्याचा पल्प मी काढून घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी मी रवा घेतलाय आणि ज्या मापाने तुम्ही रवा घेणार आहे त्याच मापाने पाणी आणि दूध घ्यायचं आहे। 1 वाटी रवा घेतलाय त्यासाठी मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेणार आहे। ड्रायफ्रूट थोडेसे लागणार आहे, अर्धी वाटी साखर आणि तूप। आता आपण रवा बनवायला घेऊया। त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलेला, त्यामध्ये आता तूप टाकून घ्यायचं आहे आणि साधारण 1 चमचा तूप ठेवून द्यायचं आहे। सगळं तूप टाकायचं नाही आहे। तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि रवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। रवा तुम्ही जर चांगल्या पद्धतीने भाजलात तर तुमचा शिरा मस्त असा फुलेल आणि दाणेदार होईल। रवा भाजेपर्यंत इकडे मी दुसऱ्या साईडला 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध गरम करत ठेवलेलं एकत्र असं। तुम्ही दुधाच्या जागावर पूर्णपणे पाण्याचा वापर पण करू शकता। हा बघा रवा मस्त असा आपला भाजून झालेला आहे। त्यामध्ये आता आंब्याचा आपण पल्प काढून घेतलेला आहे तो टाकूया। हा 1 मोठी वाटी आंब्याचा पल्प झालेला आहे 2 आंब्याचा। रव्यामध्ये आंब्याचा रस टाकल्यावरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं, जेणेकरून व्यवस्थित असा रव्यामध्ये आंब्याचा रस मुरला जाईल। 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असा परतून झाल्यावरती दूध आणि पाणी गरम करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे त्यामध्ये आणि गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहेत। तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता। ड्रायफ्रूट टाकल्यावरती शिरा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। आंब्याचा रस टाकल्यामुळे शिऱ्याला किती सुंदर असा कलर आलाय बघा। आणि यामध्ये आता साखर टाकायची आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात शिरा गोड लागतो त्या प्रमाणात तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। झाकण ठेवून मंद आचेवरती मँगो शिरा 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे। हे बघा 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आता जे आपण तूप ठेवलेलं आहे साधारण 1 चमचा आहे ते आता वरून असं टाकून घ्यायचं आहे मँगो शिऱ्यामध्ये आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे। हे बघा मस्त असा आपला दाणेदार मँगो शिरा बनवून तयार आहे। फक्त काही सोप्या साहित्यामध्ये तयार होणारी ही खास रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।